आनंद चॅरिटेबल ट्रस्ट आणि शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे आयोजित श्री छत्रपती शिवाजी महाराज मैदान जांभळी नाका येथे होणाऱ्या चैत्र नवरात्रोत्सव 2025च्या देवीची पाठपूजा कळवा येथे करण्यात आली। यावेळी शिवसेनेचे नेते माजी खासदार राजन विचारे, माजी नगरसेविका नंदिनी विचारे, माजी नगरसेवक मंदार विचारे, संजय दळवी, उपजिल्हाप्रमुख सुनील पाटील, भारतीय कामगार सेनेचे सचिव सुरेश मोहिते, ठाणे लोकसभेचे सचिव विश्वास निकम, विभाग समन्वयक बिपिन गेहलोत, उपशहर प्रमुख कळवा मुंब्रा मुकुंद ठाकूर, विभाग प्रमुख प्रदीप कुर्णेकर यांच्यासह शिवसेनेचे इतर पदाधिकारीही मोठ्या संख्येने उपस्थित होते। ठाण्याच्या या चैत्र नवरात्र उत्सवाचं श्री छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथे यंदाचं हे 18वं वर्ष असून यापूर्वी चरई येथे 12 वर्ष अशी एकूण 30 वर्ष हा चैत्र नवरात्र उत्सव साजरा होत आहे। या चैत्र नवरात्र उत्सवाची सुरुवात गुढीपाडव्यानं होत आहे। रविवारी 30 मार्च रोजी ते सोमवार 7 एप्रिल पर्यंत चालणाऱ्या या नवरात्र उत्सवात अनेक मान्यवर देवीच्या दर्शनाला येतील। तसंच येणाऱ्या भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात अशी या देवीची ख्याती आहे। भक्तांच्या हाकेला धावणारी आणि नवसाला पावणारी ही देवी जगभरात प्रसिद्ध असल्यामुळे अनेक राज्यातून भाविक या देवीच्या दर्शनाला येत असतात। मला वाटतं 30 वर्ष या उत्सवाला झाली आणि यंदाचं 31वं वर्ष आहे। 18 वर्ष मला वाटतं छत्रपती शिवाजी महाराज या मैदानामध्ये जिथे धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा टॉवर आहे या ठिकाणी 18 वर्ष त्या ठिकाणी हा उत्सव केला आणि 12 वर्ष मी राहतो त्या चरई ठिकाणी झाला। 30 वर्ष या ठाणेकरांच्या आणि या देवी भक्तांच्या मुळे हा कार्यक्रम यशस्वी करू शकलो। याची प्रेरणा आमचे गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या माध्यमातून मला मिळाली असं मी समजतो। कारण या महाराष्ट्रामध्ये ठाण्यामध्ये उत्सव कसे साजरे करायचे ते धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी आम्हाला दाखवलेलं आणि त्यांच्या सानिध्यामध्ये आम्ही काम केलेलं असल्यामुळे ही परंपरा कायम ठेवण्याचं काम आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून या ठिकाणी गेले कित्येक वर्ष आम्ही करतोय आणि गुढीपाडव्याला ही जी सुरुवात होणार आहे आज या ठिकाणी पाठपूजन झालेलं आहे आणि अशा पद्धतीने सर्व ठाणेकर या उत्सवाची वाट बघत असतात। सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र करून हा उत्सव या ठिकाणी आम्ही साजरा करतो आणि गुढीपाडवा ते रामनवमी 9 दिवस हा उत्सव या ठिकाणी चालणार आहे आणि मला वाटतं सर्व ठाणेकरांना आव्हान आहे की या देवीच्या दर्शनाला आपण यावं। ठाण्यातील क्रीडा एमसीच्या या बांधकाम व्यावसायिकांच्या संघटनेकडून शहरात 4 दिवस भरवण्यात आलेल्या यंदाच्या मालमत्ता प्रदर्शनाला 29,163 नागरिकांनी भेट दिली। या प्रदर्शनात 214 ग्राहकांनी सदनिका खरेदी केल्या तर या सदनिकांसाठी बँका तसंच वित्त संस्थांकडे 745 कोटी रुपयांच्या गृहकर्जांचे प्रस्ताव दाखल झालेत। या प्रदर्शन कालावधीत लागू केलेल्या लाडकी बहीण योजनेलाही अनेक महिलांनी प्रतिसाद दिल्याचा दावा संघटनेनं केलाय। क्रीडा एमसीच्या या बांधकाम व्यावसायिकांच्या संघटनेकडून गेल्या 22 वर्षांपासून शहरात मालमत्ता प्रदर्शन भरवण्यात येत आहे। यंदा ढोकाळ येथील हायलँड गार्डन मैदानावर 7 ते 10 फेब्रुवारी या कालावधीत हे प्रदर्शन भरवण्यात आलं होतं। ठाणे शहर तसंच परिसरातील 40हून अधिक प्रसिद्ध विकासकांनी त्यांच्या गृहप्रकल्पांचे स्टॉल्स या प्रदर्शनात मांडले होते। याशिवाय 10हून अधिक राष्ट्रीयकृत बँका आणि गृहवित्त पुरवठादार संस्थांसह बांधकाम क्षेत्रांसंबंधी संस्थांचे स्टॉल मांडण्यात आले होते। या प्रदर्शनात 30 लाखांपासून ते 3 कोटीपर्यंतच्या घरांचे पर्याय उपलब्ध करून देण्यात आले होते। या ठिकाणी कार्यालयांच्या वास्तूंचे पर्याय उपलब्ध करून देण्यात आले होते। या प्रदर्शनाला 29,163 नागरिकांनी भेट दिली। सदनिका आणि कार्यालय खरेदीसाठी अनेक ग्राहकांनी प्रतिसाद दिला असून त्यापैकी 214 ग्राहकांनी सदनिकांची खरेदी केली आहे। या सदनिकांसाठी बँका तसंच वित्त संस्थांकडे 745 कोटी रुपयांच्या गृहकर्जांचे प्रस्ताव दाखल झालेत।
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त सोमवारी 10 फेब्रुवारी रोजी स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे उद्यान, जय भवानी नगर, वागळे इस्टेट येथे भव्य चित्रकला स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. गेली 16 वर्ष हा उपक्रम अविरतपणे सुरू आहे. यावर्षी या उत्सवाचं हे 17वं वर्ष होतं. या कार्यक्रमाचं आयोजन शिवसेना कोपरी पाचपाकाडीचे समन्वयक, वागळे विभाग प्रमुख, माजी नगरसेवक एकनाथ भोईर, माजी नगरसेविका आणि वागळे प्रभाग समिती अध्यक्षा एकता भोईर, ठाणे लोकसभा युवा सेनेचे उपाध्यक्ष यज्ञेश भोईर यांच्या पुढाकारानं करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाचं उद्घाटन शिवसेना उपजिल्हा प्रमुख रमेश वैती यांच्या हस्ते पार पडलं. या कार्यक्रमाला कोपरी पाचपाकाडी विधानसभा शहर प्रमुख, माजी स्थायी समिती सभापती राम रेपाळे, माजी नगरसेविका कांचन चिंदरकर, युवा सेनेचे नितीन लांडगे, अर्जुनसिंग डाभी आदी देखील उपस्थित होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, माजी आमदार रवींद्र फाटक, युवा सेनेचे कोपरी पाचपाकाडी विभाग प्रमुख ऋषिकेश माने, ठाणे परिवहन सेवेचे माजी सभापती दशरथ यादव, शिवसेना शाखा प्रमुख निखिल बुडजडे, शाखा प्रमुख संजय जाधव तसंच इतर मान्यवर, उपविभाग प्रमुख, शाखा प्रमुख, उपशाखा प्रमुख, महिला आघाडी, शिवसैनिक, नागरिक, विविध शाळांचे शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता शिंदे यांनी व्हॉट्सअप कॉल करून उपस्थित मुलांशी संवाद साधला आणि कार्यक्रमालाही शुभेच्छा दिल्या. तसंच यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमांचं देखील आयोजन करण्यात आलं होतं. या चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांना यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि माजी आमदार रवींद्र फाटक यांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरवण्यात आलं. यावेळी एकनाथ भोईर, एकता भोईर, यज्ञेश भोईर यांनी सर्वांचं स्वागत सत्कार करून आभारही व्यक्त केले. या निमित्ताने या ठिकाणी भव्य अशी चित्रकला स्पर्धा, हा 17वा वर्ष आहे. माननीय शिंदे साहेबांच्या वाढदिवसाला आम्ही सुरू केलेली ही चित्रकला स्पर्धा आहे. विशेष तुम्हाला एक सांगतो, शिवसेना शाखा जय भवानी नगर, वागळे स्टेट प्रभाग क्रमांक 15 यांच्या वतीने केलेला कुठलाही उपक्रम हा सातत्याने सुरू असतो. तो गेले आज 17वा वर्ष मध्ये हा पदार्पण केलेला आहे. आणि आज आपण पाहता या ठिकाणी प्रचंड अशी मुलांची, लहान मुलांची संख्या या ठिकाणी आलेली आहे. चित्रकलेचा एक स्पर्धा म्हणून या ठिकाणी मुलं आलेली आहेत. कारण याच्यातनं एक व्यासपीठ असतं. शेवट शिवसेनेचं कार्यकर्ता सामाजिक काम, बांधिलकी ही जोपासत असतो आणि एक मुलांना एक व्यासपीठ मिळावा, त्यांच्या अंगातला कळा गुण असतो त्यांना वाव मिळावा आणि म्हणूनच हा चित्रकला स्पर्धा आहे. या चित्रकला स्पर्धेचं एक स्वरूप आपण पाहिलं, भव्य आणि दिव्य असं स्वरूप या ठिकाणी या गार्डनमध्ये धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या नावाचं हे उद्यान आहे आणि ह्याच उद्यानामध्ये ही चित्रकला स्पर्धा आहे. आज उद्यानसुद्धा मला कमी पडतं आहे. एवढ्या प्रकारात प्रचंड अशी गर्दी, विश्वास या मुलांनी आमच्यावर दाखवलेला आहे. त्यामुळे ती स्पर्धा जी आम्ही सुरू केली होती, अगदी छोटंसं लावलेलं रोपटं होतं, ते आज वटवृक्ष झालेलं दिसतं आहे. आणि शिंदे साहेबांवर प्रेम करणारे ही सगळी लहान मुलं आहेत. माननीय गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांवर प्रेम करणारी लहान मुलं आहेत आणि त्याचबरोबर आमच्या सर्व शिवसैनिकांवर विश्वास ठेवून या ठिकाणी आलेली मुलं आहेत. म्हणून याला स्पर्धा म्हणून आम्ही या ठिकाणी ती बघतोय. ठाण्यातील सेंट जॉन दी बॅप्टिस्ट हायस्कूलच्या 1975च्या पहिल्या SSC बॅचच्या माजी विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस खास ठरला. 50 वर्षांनंतर या विद्यार्थ्यांनी शाळेत परत येत आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला आणि शालेय जीवनाच्या प्रवासावर चिंतन केलं. ही ऐतिहासिक भेट शाळेच्या सध्याचे प्राचार्य फादर थॉम्सन केनी यांच्या उपस्थितीत झाली. संस्थेनं गेल्या काही दशकात केलेल्या प्रगतीचा आढावा घेत माजी विद्यार्थ्यांनी त्यांच्या अनुभवांची देवाणघेवाण केली. यावेळी बोलताना प्राचार्य फादर थॉम्सन किनी यांनी आमच्या विद्यार्थ्यांना समाजात ठसा उमटवताना पाहणं अत्यंत आनंददायी असल्याचं सांगितलं. इतक्या वर्षांनंतरही त्यांनी शाळेशी नातं कायम ठेवलं हे पाहून समाधान वाटत असल्याचं त्यांनी सांगितलं. या पुनर्मिलनात विद्यार्थ्यांनी आपल्या शालेय जीवनाच्या आठवणी शेअर केल्या आणि शिक्षकांनी त्यांच्यावर केलेल्या संस्कारांची आठवण काढली. शाळेच्या प्रगतीबद्दल चर्चा करताना विद्यार्थ्यांनी संस्थेच्या उल्लेखनीय वाटचालीबद्दल अभिमान व्यक्त केला. 100 वर्षांहून अधिक काळ शिक्षण क्षेत्रात योगदान देणाऱ्या
सेंट जॉन दी बॅप्टिस्ट हायस्कूलनं ठाण्यात प्रतिष्ठित स्थान मिळवले. केवळ शैक्षणिक गुणवत्ता नाही तर सामाजिक आणि नैतिक मूल्यांचा ठसा विद्यार्थ्यांवर उमटवणारी ही संस्था आहे. या पुनर्मिलनाच्या माध्यमातून शिक्षणाच्या चिरस्थायी प्रभावाची प्रचिती आली. माझे विद्यार्थी आणि शिक्षकांचा हा भावनिक सोहळा हा केवळ आठवणींचा प्रवास नव्हता, तर शालेय जीवनानं घडवलेल्या मूल्यांची आणि संस्कारांची पुन्हा एकदा जाणीव करून देणारा क्षण ठरला. 1975ची पहिली बॅच ते आज 50 वर्ष पूर्ण झाले आणि फादर थॉमस किनी यांनी त्यांचा बहुमूल्य वेळ दिला, त्याबद्दल आम्ही त्यांचे खरोखरच आभारी आहोत. आणि 50 वर्षापूर्वीच्या आमच्या शाळेच्या जीवनाचा उजाळा देण्यासाठी आज आम्ही सर्व एकत्र आलेले आहोत. आम्ही अधूनमधून एकमेकांना भेटतच असतो, परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये परदेशामधून पण आमचे काय कलिग्स या ठिकाणी आलेले आहेत. खरोखरच 2 दिवस आम्ही त्या शाळेच्या सर्व मागच्या सगळ्या ज्या आमच्या आठवणी आहेत त्याला उजाळा देण्याचं काम आम्ही या ठिकाणी करणार आहोत. कसं काय नियोजन केलं एवढं सर्वांना एकत्र आणण्याचं? आणि आम्ही सगळेजण 6 महिने आम्ही व्हॉट्सअप ग्रुपवरती अटॅच आहोत आणि तेव्हापासून आम्ही सगळ्या एकमेकांच्या संपर्कामध्ये असतोच. पण व्हॉट्सअप आणि सोशल मीडिया असल्यामुळे आम्ही असं वाटतं की आम्ही सगळेजण एकत्र फॅमिलीज आहोत आणि त्याच्यामुळे हे असं एकत्र येण्याला आम्हाला काय जास्त काय अडचण आलेली नाही आहे. म्हणून आम्ही आज या ठिकाणून 2 दिवस खूप मौज मस्ती करण्यासाठी एकत्र घालवणार आहे, मुलं होणार आहे. आपल्या आयुष्यात इंटरनेटचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढलाय, त्यामुळे खाजगीपणा असा राहिलेलाच नाही. मोबाईलमुळे आपला प्रवास, आवडीनिवडी आणि सगळाच डेटा गोळा केला जात असतो. अशा काळात इंटरनेटचा सुरक्षित वापर करणं, त्याबद्दल सजग असणं ही अत्यंत आवश्यक गोष्ट झाली आहे. त्यामुळे अशा कार्यशाळा महत्त्वाच्या असल्याचं प्रतिपादन ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी केले. ठाणे जिल्हाधिकारी अशोक शृंगारे आणि ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या निर्देशानुसार आज सुरक्षित इंटरनेट दिनाचं औचित्य साधून महापालिका मुख्यालयातील नरेंद्र बल्लाळ सभागृहात कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाअंतर्गत राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र NIC यांच्या सहकार्याने या कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. त्याला अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, उपायुक्त GG गोदेपुरे, उपायुक्त सचिन सांगळे, ठाणे जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी नरेंद्र भामरे आदीही उपस्थित होते. फेब्रुवारी महिन्याच्या 2ऱ्या मंगळवारी जगभरात सुरक्षित इंटरनेट दिन साजरा केला जातो. यावर्षी सगळ्यांच्या सहकार्यानं उत्तम इंटरनेट या संकल्पनेवर आधारित जनजागृती कार्यशाळांचं देशभरातील सर्व जिल्ह्यात आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी नरेंद्र भामरे यांनी दिली. सायबर गुन्ह्यांचं प्रमाण खूप वाढलं आहे, त्याला पायबंद घालण्यासाठी जनजागृती हेच मोठं शस्त्र आहे. सायबर गुन्ह्याला नागरिकांनी बळी पडू नये, त्यांचं नुकसान होऊ नये यासाठी ही कार्यशाळा होत असल्याचं भामरे यांनी स्पष्ट केलं. विद्यार्थी आणि तरुणांमध्ये याविषयी अधिक जागृती निर्माण व्हावी यासाठी सुरक्षित इंटरनेट दिन साजरा केला जातो. आज झालेल्या कार्यशाळेत महापालिका कर्मचारी, शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. या कार्यशाळेचं प्रास्ताविक उपायुक्त GG गोदेपुरे यांनी केलं, तर प्रकल्प अधिकारी हिमानी शेंडे यांनी सादरीकरणाद्वारे सुरक्षित इंटरनेटचे विविध पैलू उलगडून दाखवले. फिशिंग, विशिंग, आयडेंटिटीची चोरी, आर्थिक गुन्हे, लॉटरीचे जाळं, बनावट ॲप्स, गुंतवणुकीचे गुन्हे आदींची माहिती शेंडे यांनी यावेळी दिली. तसंच NICनं तयार केलेले काही व्हिडिओही उपस्थितांना दाखवण्यात आले. पासवर्डची सुरक्षितता, डिजिटल अरेस्ट नावाचा खोटेपणा आदींबद्दल त्यांनी माहिती दिली. इंटरनेट वापरताना घ्यायची काळजी, सावधगिरी याबद्दलही त्यांनी यावेळी विवेचन केलं. नमस्कार, माझं नाव हिमानी शेंडे. मी
ठाणे कलेक्टर ऑफिसमधून NIC डिपार्टमेंटमधून आहे. आज सेफर इंटरनेट डे या कार्यक्रमानिमित्त मी सगळ्यांना गाईड केलेलं आहे की कशा पद्धतीने आपण आपली इंटरनेटची सिक्युरिटी, मोबाईल्सची, ॲप्लिकेशन्सची सिक्युरिटी वाढवून आपण सेफ राहू शकतो, सायबर क्राईम्स, सायबर फ्रॉड्स या गोष्टींपासून सतर्क राहू शकतो. तर एक छोट्याशा नॉर्मल टिप्स मी तुम्हाला सांगते. सगळ्यात आधी तर तुमच्या मोबाईलमध्ये कुठलेही अनवॉन्टेड जे ॲप्लिकेशन्स असतील ते अनइन्स्टॉल करा. दुसरी गोष्ट, सेकंड, टू व्हेरिफिकेशन ऑथेंटिकेशन हा फॅक्टर जो आहे, टू स्टेप व्हेरिफिकेशन ऑथेंटिकेशन हा फॅक्टर नेहमी ऑन राहू द्या. मग तो व्हॉट्सॲपमध्ये असेल किंवा जीमेलमध्ये असेल किंवा कुठल्याही दुसऱ्या सायनिंग प्रोसिजर्ससाठी असेल तर नेहमी ऑन एनेबल राहू द्या, जेणेकरून तुम्ही आपलं सेफ्टी अँड सिक्युरिटी वाढवू शकता.